विशाल भावा यार, तिच्या प्रेमात मी कमीत कमी 10,000 रुपयाचा रिचार्ज केला असेल आता लोक 2 वर्षातनी. आणि आज तिला फोन लावून म्हणलं कमीत कमी रिचार्ज पुरते तरी पैसे पाठव तुले. रक्षाबंधनचे पैसे भेटले ना लाडक्या बहिणीचे, तर तिनं मला ब्लॉक करून टाकलं. भावा, तोंडातून निघलेला शब्द आणि बाणातून निघलेला तीर आणि प्रेमात केलेलं रिचार्ज कधीच वापस येत नाही, माहिती आहे का तुले? खरं सांगायचं म्हणजे आता ज्याप्रमाणे सरपंच उपसरपंच असते, हो बरोबर आहे. जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी असते, हो बरोबर आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष असते, ते बी बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे घरातनी पत्नीसोबत उपपत्नी ठेवायला पाहिजे का? उधार पैसे दिल्यानंतर माणूस एवढा बिझी होऊन जाते, आपण त्याला पैशासाठीच नाही दुसऱ्या कामासाठी जरी फोन लावला का नाही तरी पण ते आपला फोन पण नाही उचलत. किसना भावा? काय रे विशाल भावा? अरे काय करायला तू? अरे विशाल भावा, मी विचार करायला लागलो, मा खांद्यावर वजन लय वाढलं, मा पोरगा कवा कामाचं होईल काय माहित. नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या खांद्यावर पायाचं वजन असते. काय मग विशाल भावा, आले का लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये? नाही भावा, अजून फॉर्म तर पेंडिंगमध्येच आहे रे. तो काय मिळे? अरे मा बायकोचे तर 3,000 रुपये आले बी. मी 3,000 घरी नेऊन दिले, तर त्याच्यातले तिने मला 400 रुपये खर्चायला दिले आणि मी एका रट्ट्यात उडून टाकले.